नाशिकचे महायुतीचे उमेदवार हेमंत गोडसे छगन भुजबळांच्या भेटीला। गोडसे आणि भुजबळांमधले मतभेद दूर होणार का याची उत्सुकता। येत्या काळामध्ये अनेक प्रादेशिक पक्ष काँग्रेसमध्ये विलीन होतील। इंडियन एक्सप्रेस वृत्तपत्राशी बोलताना शरद पवार यांचं भाकीत। उद्धव ठाकरेंची आज मावळच्या सांगवीत सभा। संजय राऊतांसोबतच्या एकत्र सभेसाठी शरद पवार श्रीगोंद्याला रवाना। शिरूरमध्ये शिवाजीराव आढळराव पाटलांसाठी आज अजित पवारांच्या मॅरेथॉन सभा। दिवसभरात एकूण 5 सभांचं आयोजन। महाराष्ट्रात आज भाजप नेत्यांच्या प्रचाराचा धुरळा। अमित शहांची जालन्यात सभा। उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस 4 सभा घेणार, तर चंद्रशेखर बावनकुळे 3 ठिकाणी प्रचार करणार। औरंगाबाद उस्मानाबाद नामांतर वादावरती आज हायकोर्टाचा फैसला। मुंबई हायकोर्टानं ऑक्टोबरमध्ये राखून ठेवलेला निर्णय आज जाहीर होणार। संभाजीनगर जिल्ह्यातील नांदूर मध्यमेश्वरमधनं आवर्तन सोडण्यास पाटबंधारे खात्याची टाळाटाळ। 10 मे पर्यंत पाणी सोडलं नाही तर 13 तारखेच्या मतदानावर बहिष्कार टाकण्याचा ग्रामस्थांचा इशारा। पॅलेस्टाईन आणि हमास यांच्याबद्दल सहानुभूती दर्शवणारी पोस्ट लिहिल्यामुळे मुख्याध्यापिकेला नोकरीवरनं कमी केलं। मुंबईतल्या प्रसिद्ध सोमय्या शाळेतला प्रकार। आजारपणाचं कारण देत एअर इंडियाचे कर्मचारी सामूहिक रजेवर। एअर इंडियाच्या आंतरराष्ट्रीय आणि देशांतर्गत एकूण 70 उड्डाणं रद्द। पंतप्रधान नरेंद्र मोदी आज पुन्हा दक्षिण भारताच्या दौऱ्यावर। तेलंगणामधल्या करीमनगर राजाराजेश्वर मंदिरात मोदींच्या हस्ते पूजा। ॲस्ट्राझेनेकानं कोविशिल्ड लशींचा साठा परत मागवला। लशींच्या दुष्परिणामाची चर्चा सुरू असताना निर्णय, तर मागणी कमी असल्यामुळे लसीचा साठा परत मागवल्याचा कंपनीकडनं दावा। एबीपी माझा, उघडा डोळे बघा नीट।